मंडळी, उन्हाचा चटका भरपूर प्रमाणात वाढायला लागलेला आहे। आपण झाडं लावण्यासाठी सर्रास प्लास्टिकच्या कुंडीचा वापर करत असतो। ती अगदी इझी, स्वस्त, मस्त आणि टिकाऊ देखील असते। पण वाढणाऱ्या उष्णतेचा या प्लास्टिकमुळे त्या रोपांवर वाईट परिणाम होत असतो। त्यामुळे मुळांना थंडावा न मिळता मुळं ही प्लास्टिकच्या कुंडीत गरम होतात आणि त्याने रोपाची वाढ देखील खुंटत असते। सो मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलने। मंडळी, मागे बऱ्याच वेळेस कमेंट होत्या की रजनीगंधा या प्लांट विषयी देखील माहिती सांगा किंवा त्या रिगार्डिंग कुठले फर्टिलायझर यूज करायला हवे, रिपोर्टिंग कसं करायला हवं। सो आजचा व्हिडिओ आपला रजनीगंधा स्पेशल आहे। मंडळी, रजनीगंधा ज्याला कंदरोग किंवा ट्यूबरोज म्हणूनही ओळखलं जात असतं, हे एक उत्कृष्ट आणि अत्यंत सुगंधित असं फूल आहे जे त्याच्या नाजूक आणि पांढऱ्या शुभ्र सौंदर्याने सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करत असतं। त्याचप्रमाणे मनाची शांती आणि मनाचा आनंद वाढविण्यासाठी त्याचा सुवास मात्र पुरेसा आहे आणि हे फूल ते प्रयत्न देखील करत असतो। तसंच निशिगंधा हे फूल देखील बारमाही आहे। सो मंडळी, मी देखील नर्सरीमध्ये गेली होती आणि मला हे कंद 40 रुपयाला मिळालं। सध्या सीझन आहे तर काही नर्सरीमध्ये अवेलेबल आहे। 8-10 दिवसापूर्वी गेली होती त्यावेळेस तर मला नर्सरीवाले म्हटले की सीझन नाही म्हणून नाही आहे, पण आज गेली तर एक सिंगल होतं आणि त्यांनी मला हा जो एक कंद होता हा 40 रुपयाला दिलेला होता। सो त्याला आणल्यानंतर त्याचं फर्स्ट थिंग म्हणजे आपण रिपॉटिंग करणं। सो आज आपण पाहूया की रजनीगंधाचा हा बल्ब कसा लावायचा, त्यानंतर या प्लांटची काळजी कशी घ्यायची, या प्लांटचे फायदे काय आहेत। सो या ठिकाणी मी हा बल्ब 40 रुपयाला आणलेला होता। त्यासाठी मी या ठिकाणी मातीची जी कुंडी आहे तिचाच वापर करणार होती। कुंडीला व्यवस्थित ड्रेनेज होल देखील आहे। सो ते ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी या ठिकाणी मी खराब पंतीचा वापर केलेला आहे, जो नेहमीप्रमाणे करत असते। सो यासाठी आपण वेल ड्रेन पॉटिंग मिक्सचर जे आहे ते देखील मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं होतं। मंडळी, ज्या वेळेस काही वेळेस हे बल्ब जे असतात ते अगदी छोट्या म्हणजे साईजमध्ये देखील मिळत असतात की त्यांची वाढ आपण नंतर करू शकतो आणि त्यावर नंतर फुलं देखील येत असतात। पण ऑलरेडी मला जे मिळालेलं होतं की त्याला ऑलरेडी त्याची जी फ्लावरिंग होती ती स्टार्ट झालेली होती। सो मंडळी, यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे याचा जो काही सीझन आहे तो उबदार किंवा सनी प्लेस जी असते ती यासाठी चांगली असते। त्यानंतर चांगला निचरा होणारी जी काही माती ती यासाठी आवश्यक असते। सो या ठिकाणी मी अशा प्रकारे वेलड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर घेऊन घेतलेलं होतं आणि त्यानंतर यामध्ये मी बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा पावडर जी होती तिचा देखील मी या ठिकाणी वापर करून घेतलेला होता। तसंच या प्लांटला 5 ते 6 तास डायरेक्ट सनलाईट जो असतो त्याची याला आवश्यकता असते। सो सर्वात प्रथम सुरू करूया मातीपासून। मंडळी, याला पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभुशीत अशी न्यूट्रिशन रिच फुलफिल अशी असलेली जी काही पॉटिंग मिक्सचर असतं ते याला लागत असतं। त्यासाठी त्यामध्ये आपण कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत असतं ते मातीमध्ये घालावे आणि पॉटिंग मिक्सचर तयार करून घ्यावे। त्यानंतर सेकंड थिंग, मंडळी, रजनीगंधाचा लागवडीचा उत्तम पिरियड म्हणजे मिड मार्च पासून ते एप्रिल एंडपर्यंत असतो। आता मे स्टार्ट झालेला आहे, मला देखील 2 ते 3 दिवस डिले झालेला आहे, पण मला प्लांट आताच अवेलेबल झालं सो मी ते आताच लावून घेत आहे। त्यामुळे जर तुम्हाला अवेलेबल मिळालं तर तुम्ही देखील त्याला आता लावू शकता। या रोपाला वाढण्यासाठी उबदार तापमान आणि भरपूर सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आहे। सो या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडर तर मी ऍड केलेलीच होती। त्यानंतर या ठिकाणी मी 1 ते 2 मूठ गांडूळ खताचा देखील वापर करून घेतलेला होता। सो अशा प्रकारे हे जे कंद होतं किंवा हे जे प्लांट होतं ते त्याच्या रूट्सला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न करता अगदी इझिली वे मी त्या कॅरी बॅगमधून किंवा ग्रो बॅगमधून त्याला बाहेर काढून घेतलेलं होतं आणि त्याला अशा प्रकारे आता जी काही आपलं पॉट होतं त्यामध्ये मी सेट करून घेणार होती। मंडळी, ज्यावेळेस आपण रिपॉटिंग करत असतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे जे रूट्स असतात त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही। ऑलरेडी प्लांटची जागा चेंज झालेली असते म्हणून प्लांट ऑलरेडी थोडं शॉकमध्ये असतं आणि त्यात परत आपण जर त्यांच्या मुळांशी थोडी जरी छेडछाड केली
तर मात्र ते पूर्ण डिस्टर्ब होतं आणि ते पूर्ण शॉकमध्ये गेल्यानंतर त्याची जी ग्रोथ आहे ती त्याच ठिकाणी थांबते आणि ते रोप लवकर खराब होऊन मरतं. सो अशा वेळेस त्याच्या रूट्सला कुठल्याही प्रकारचा किंवा मातीला धक्का न लावता अगदी स्लोली आपण त्याला त्या ठिकाणी आपण म्हणजे कुंडीमध्ये त्याला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा थोडंसं मी गांडूळ खत त्यामध्ये ॲड केलं आणि आता पुन्हा वेल ड्रेन सॉईल मिक्सचर जी आहे ती मी पुन्हा त्यावर ॲड करून घेणार होती. सो मंडळी, आपण आता त्याचा जो लागवडीचा पिरियड होता तो पाहिला. त्यानंतर त्याला भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो हे देखील आपण पाहिलेलं होतं. म्हणूनच लागवड करण्यापूर्वी हवामान हे गरम होईपर्यंत वाट पाहणं हे महत्त्वाचं असतं. रजनीगंधाच्या काही जाती ह्या लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये काहीतरी सिंगल मेक्सिकन, डबल पर्ल, कलकत्ता सिंगल अशा वेगवेगळ्या यामध्ये टाइप्स येत असतात आणि यांना पांढरी फुलं येत असतात आणि त्यांना सुगंध देखील हा भरपूर प्रमाणामध्ये असतो. सो आपल्या घरातील बागांसाठी किंवा कुंड्यांमध्ये किंवा कंटेनरमध्ये आपण अगदी सहजपणे हे जे प्लांट आहे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण वाढवू शकतो. सो मी ट्रायकोडर्माचा या ठिकाणी यासाठी वापर करत होती की जे काही बुरशीजन्य असतं कारण की नवीन जे प्लांट असतं तर त्याला बुरशी लागण्याचे जे चान्सेस असतात ते जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर साप पावडर असेल तर तुम्ही त्याचा वापर करा, ट्रायकोडर्मा असेल त्याचा वापर करा आणि तेही नसेल तर तुम्ही अगदी घरगुती हळदीचा वापर केला तर तो देखील चालणार आहे. सो या ठिकाणी मी जी माती घेतलेली होती ती ऑलरेडी एका कुंडीतली होती. त्यामध्ये मी ऑलरेडी जे काही कोकोपीट होतं, त्यानंतर जे वर्मी कंपोस्ट होतं, वाळू होती, सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या होत्या आणि ती थोडी ओलसर होती. त्यामुळे मी या ठिकाणी जे पाणी होतं ते अगदी लिमिटेड देऊन घेणार होती. सो पाणी देताना आपण ड्रेनेज होलच्या बाहेर जोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत आपण झाडांना पाणी द्यावे असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते. पण ज्यावेळेस आपण नवीन रोप प्लॅन करत असतो किंवा त्याचं रिपोर्टिंग करत असतो त्यावेळेस मात्र एवढ्याही प्रमाणात पाणी देऊ नये, जेणेकरून आपण जे काही झाडाला न्यूट्रिएंट्स दिलेले असतात ते पाण्यासोबत लगेच वाहून जात असतात. सो मी या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडर जी आहे ती पाण्यामध्ये देखील मिक्स करून घेतलेली होती आणि अशा प्रकारे फक्त मातीमध्ये ॲब्सॉर्ब होईल तेवढ्याच प्रमाणामध्ये मी अगदी कमी पाणी या ठिकाणी या झाडाला देऊन घेणार होती. सो मंडळी, ह्या संपूर्ण गोष्टीसोबत अगदी ज्या छोट्या छोट्या आणि साध्या सोप्या टिप्स आहेत ते देखील आता आपण पाहूया. मंडळी, सर्वात प्रथम आपण वेल ड्रेन पॉटिंग मिक्सचर घेतलेलं होतं या प्लांट्सला, जे की ह्या प्लांट्सला भरपूर आवडत असतं. त्यानंतर वॉटरिंग. रजनीगंधाला रेग्युलर पाणी द्यावे लागते, फक्त ओव्हर वॉटरिंग मात्र टाळावे लागते. वॉटरिंग करताना नेहमी माती कोरडी होऊ द्या आणि त्यानंतरच त्या पाणी द्या. नंतरची आपली थर्ड टिप म्हणजे फर्टिलायझर. मंडळी, याचा ग्रोविंग पिरियडमध्ये याला दर 2 आठवड्यांनंतर प्लांटला NPK रिच असं आपल्याला फर्टिलायझर द्यायचे. त्यामध्ये तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी असो, बनाना लिक्विड फर्टिलायझर असो किंवा जे काही आपले बरेच असे फर्टिलायझर घरगुती आहे त्या रिगार्डिंगचे भरपूर असे व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर देखील करत आलेली आहे. सो तुम्ही अशा घरगुती खतांचा अगदी हलका असा वापर करू शकता, जेणेकरून उन्हाळ्याचा त्या झाडांना त्रास होणार नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ज्या कटिंग्स होत्या ह्या देखील मी नर्सरीमधून आणलेल्या होत्या. त्यांच्याकडनं थोडी रिक्वेस्ट केली तर त्यांनी मला 2-3 कटिंग अशाच दिलेल्या होत्या. सो एक जे होतं ते बनाना म्हणून होतं, बनाना स्ट्रिंग, जे की आपण हँगिंग प्लांट्सला लावू शकतो. सो त्याची एक कटिंग त्यांनी दिलेली होती. आय होप त्यांना देखील मी आता या ठिकाणी ग्रो करायला ठेवलेलं होतं. त्या छान प्रकारे ग्रो झाल्या तर त्या रिगार्डिंग देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. सो आपली थर्ड महत्त्वाची टिप होती ती म्हणजे फर्टिलायझर, ते देखील झालं. त्यानंतर छाटणी म्हणजेच कटिंग किंवा प्रुनिंग. न्यू ग्रोथसाठी नियमितपणे आपण मरगडलेली जी काही फुले असतात, पिवळी झालेली जी काही पाने असतात ती वेळोवेळी काढायला हवी. ती वेळोवेळी काढली की झाडावर पुन्हा न्यू ग्रोथ होण्यास मदत होत असते. त्यानंतर सर्वात लास्ट आणि महत्त्वाचा म्हणजे कीटक आणि रोग. यावर कोळी किंवा माईट सारख्या कीटकांवर नेहमीच लक्ष ठेवावं लागत असतं. त्यामुळे प्लांटचे रूट देखील खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे एअर सर्क्युलेशन हे नियमित मातीमध्ये होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला ओव्हर वॉटरिंग जे आहे ते देखील टाळणे गरजेचे आहे. सो ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी सेट झालेल्या होत्या आणि मी देखील जी काही कुंडी होती ज्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश येतो त्या ठिकाणी त्याला ठेवून दिलेली होती. आणि हा माझा आहे बाल्कनीचा व्ह्यू सायंकाळचा. सो तो
तो थोडासा तुमच्याशी शेअर केला. सो अशा प्रकारे मंडळी निशिगंधाच्या वाढीच्या हंगामामध्ये सुमारे हा जो हंगाम असतो हा 4 महिने असतो आणि एकदा झाडाला फुले येऊ लागली की ती कट करून तुम्ही तुमचे घर छान सुवासाने सजवू शकता. याचा मात्र रोपाच्या वाढीवर किंवा उमलणाऱ्या फुलांवर कुठलाही परिणाम होत नसतो. त्यामुळे वेळोवेळी फुलं काढत जा आणि पुन्हा नवीन फुलं त्या झाडावर येत देखील राहतील. सो मंडळी अशा प्रकारे आता बाल्कनीमध्ये या प्लॅन्टचा व्ह्यू असा दिसत आहे. तुम्हाला माझ्या बाल्कनीतला व्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे देखील जर रजनीगंधा किंवा ट्यूबर रोज प्लांट असेल, तुम्ही या व्यतिरिक्त वेगळी काळजी कुठली घेता आणि यासाठी कुठलं स्पेशल असं फर्टिलायझर यूज करता, जे घरगुती असो किंवा केमिकल असो, कुठलंही फर्टिलायझर जे तुम्ही वापरत असणार त्याच्या चांगल्या ग्रोथसाठी, सो ते देखील नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला किंवा मेन्शन करायला अजिबात विसरू नका. सो त्याच्या बाजूला जे आहे ते आहे ब्रह्मकमळ. ते देखील आपण कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं आणि त्याच्या साईडला जे होतं तो होता नागवेलीचा वेल. सो त्यामध्ये देखील उन्हाळ्यामध्ये नागवेलीच्या वेलावर आपल्याला कुठल्या प्रकारची कामं करायला हवीत आणि त्यांना कुठल्या प्रकारचं अगदी सौम्य असं फर्टिलायझर द्यायला हवं या रिगार्डिंगचे 1 ते 2 व्हिडिओ मी तुमच्याशी मागे शेअर केलेले आहे. सो नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला ब्रह्मकमळ हे एका पाना थ्रू कसं लावावं या रिगार्डिंगचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो तो देखील नक्की चेकआउट करा. मंडळी नेहमीप्रमाणे तुमच्याकडे पण देखील बाल्कनी गार्डनिंग असो किंवा तुमच्याकडे देखील या झाडां रिगार्डिंग खूप छान अशा टिप्स जर असतील तर नक्कीच अजिबात कंटाळा न करता कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आय होप मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मंडळी व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि नसेलही आवडला तरी देखील मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. मंडळी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला एवढी कंजूसी करतात की त्याला विचारायला म्हणजे त्याला तोडच नाही. सो मंडळी भरभरून असं लाईक करा, भरभरून अशा कमेंट करा. तुमच्याकडे देखील छान टिप्स असतील तर नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग. बाय.